गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपला भारत देश हा अध्यात्मप्रधान संस्कृती असलेला एकमेव देश आहे. त्यातही महाराष्ट्राच्या पुण्यपावन भूमीमध्ये ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथांची परंपरा आजमितीपर्यंत चालू आहे. सुमारे 1200 वर्षांपूर्वी श्रीमद आद्य शंकराचार्यांनी वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले. परमेश्वराने अनेक वेळा जन्म घेऊन वैदिक धर्माचे रक्षण केले आहे. सांप्रतच्या अज्ञानोधिक काळात पैसा व प्रसिद्धीच्या मागे वेगाने धावणाऱ्या मानवाला शाश्वत सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी आणि वेदधर्माला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी गुरुरूपामध्ये परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी 16 फेब्रुवारी 1934 म्हणजेच शके 1855 फाल्गुन मास शुद्ध तृतीयेला नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रायतळे गावी अवतार घेतला. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी ईश्वरी साक्षात्कार झाला व त्रिकाल ज्ञान प्राप्त झाले. पुढे भगवान श्री दत्तात्रेयांनी गाणगापूरला बोलावून घेतले. स्वामी नृसिंह सरस्वतींच्या रूपात प्रकट होऊन अनुग्रह दिला. स्वामींच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करून 25 वर्षे तपश्चर्या केल्यावर स्वामींनी पुन्हा दर्शन देऊन मला तुझ्याकडून वेदांचे कार्य करवून घ्यायचे आहे असा आदेश दिला. इथेच परमपूज्य रामकृष्ण स्वामी महाराजांना आपल्या जीवनाची कल्पना आली आणि गुरु आज्ञेप्रमाणे कार्याला सुरुवात झाली. 1974 साली दत्त देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली. वेदांचे संवर्धन व संरक्षण हे मुख्य कार्य जोमाने सुरू झाले. यातूनच वेदांत विद्यापीठची संकल्पना पुढे आली व 100 विद्यार्थ्यांची गुरुकुल पद्धतीने सोय होण्यासाठी वेदांत वास्तू बांधण्यात आली. याचबरोबर सामान्य लोकांना दर्शन देणे व मार्गदर्शन करणे चालू झाले. सत्संग मंडळांच्या स्थापना झाल्या. भक्तांशी होणाऱ्या संवादातूनच गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण वाच, नित्य गुरुवाणी या अनमोल ग्रंथांची निर्मिती झाली. सर्व क्षेत्रातील भक्त कार्यात सहभागी होऊ लागले. भक्तांचा अहंकार कमी व्हावा म्हणून भिक्षासत्र सुरू झाले. पुढील काळात आधारस्तंभ म्हणून भव्य असे दत्त मंदिर उभारले गेले आहे. एकाच मुळीतून आलेला वड, औदुंबर, पिंपळ हा देववृक्ष परमपूज्य गुरुदेवांच्या अलौकिक साक्षात्काराची प्रचिती नित्य देत आहे. या काळापासून भक्तांनाही जे अनुभव येत आहेत त्याचेच श्रवण आपण आता करणार आहोत. नमस्कार. आजच्या या पुढच्या भागामध्ये काळे काकांचे पुन्हा एकदा मी स्वागत करते. आणि मागचे अनुभव आपण ऐकलेच आहेत, पण पुढचे अनुभव ऐकण्याची उत्सुकता आपल्याला तेवढीच असणार आहे. तेव्हा वेळ न घालवता आपण काळे काकांकडनं पुढचे अनुभव ऐकायला सुरुवात करूया. काळे काका, मला असं वाटतं तुम्ही गुरुदेवांबरोबर अनेक यात्रा केल्या होत्या, तर त्यातली जी सोमनाथची यात्रा आहे त्याच्याबद्दल जरा जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. नमस्कार. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आता हाच विषय फार अत्यंत आनंदाचे क्षण दाखवणारा खरं म्हणजे हा विषय आहे. आणि त्याच्यामध्ये गुरुदेवांबरोबर आम्ही फार सर्व ठिकाणी यात्रा केल्या आहेत, म्हणजे हरिद्वारपासून तर कन्याकुमारीपर्यंत सांगायला काही हरकत नाही. पण त्यात 1984 साली जेव्हा आम्ही इथून सोमनाथ आणि द्वारका ह्या ठिकाणांची यात्रा केल्या, तो यात्रा प्रसंग आम्ही कधीच आयुष्यात विसरणार नाही, असा अद्वितीय असा झाला. कारण गुरुदेव नेहमी कुठल्या यात्रेला जाताना जिथे विमानाने वगैरे जावं लागायचं त्यावेळेला ते मुंबईला यायचे. तर त्यावेळेला सोमनाथच्या यात्रेला 1984 साली फेब्रुवारीमध्ये आम्ही सोमनाथच्या दर्शनाला गेलो. सोमनाथ हे एक स्वयंभू हे लिंग आहे तिथे, त्यामुळे त्या दर्शनाला जायचं होतं. तर आम्ही तिथे जाताना काय झालं, मजा अशी आली की इथून जाणार होतो केशोदला, कारण मुंबईहून केशोदला जावं लागतं. आणि केशोदहून मग तिथे आम्ही गाड्या केल्या होत्या. आम्ही जवळजवळ 10 ते 12 भक्त होतो, 3 गाड्या केल्या तिथून. तर केशोदला आम्ही गेलो फ्लाईटनी आणि सगळेच अनुभव फार मजेशीर आहे. अगदी म्हणजे गुरुदेवांना तिथे एअरपोर्टवर गेले तर गुरुदेवांचे तिथल्या एअरपोर्टच्या सिक्युरिटीने पाय धरले, इतका तो आम्हाला महत्त्वाचा झाला. आणि आम्ही केशोदला उतरलो. केशोदला गेल्यावरती गुरुदेवांच्या पुढे गुरुदेव आणि गोळेसाहेब बरोबर असायचे, गुरुदेव, प्रभाकर आणि गोळेसाहेब. आणि केशोदहून आम्ही वेरावळला निघालो, म्हणजे सोमनाथला. आणि सोमनाथला जाताना झालं काय, फार तिथे म्हणजे अतिशय मजेशीर जोकच होईल तो असा. तिथे आम्ही गेलो आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला आम्ही मागून गेलो ना तिथे, तर गोळेसाहेबांचा फोन आला, अरे काळे काय झालं, ती बॅग आपण एअरपोर्टवरती उतरवत होतो त्याच्यामध्ये प्रभाकरची जी भांडी कुंडी होती ना, ती भांडी कुंडीची बॅगच एअरपोर्टवर राहिली मुंबईला. आता करायचं काय म्हणाले.
मग म्हटलं अरे बापरे, मग प्रभाकर म्हणे आता काहीच नाही. मग आम्ही त्यावेळेला माझ्याबरोबर पाटणकर होते. पाटणकर त्यावेळेला ठाणे सत्संग मंडळाचे अध्यक्ष होते. तर मी आणि पाटणकर मग हे पुढच्या गाडीत गेले आणि आम्ही मग संपूर्ण अगदी तवा, लाटणं, पोळपाट इथपासून सगळा संसार तिथे खरेदी केला त्या वेरावळला. वेरावळ म्हणून तिथे गाव आहे आणि तिथून मग आम्ही तो सगळा संसार खरेदी करून मग सोमनाथला गेलो आणि सोमनाथला जाऊन मग तो प्रभाकरच्या ताब्यात दिला. तेव्हा प्रभाकर तिथे ते हे करायला म्हणजे स्वयंपाक करायला तयार झाला. नाही तर गुरुदेवांचा स्वयंपाक कसा करणार असा प्रश्न सगळा आला होता. पण हा एक मोठा मजेशीर प्रश्न होता. आणि मग तिथे आम्ही गेल्यानंतर गुरुदेव मग विश्रांती घेत होते. गुरुदेवांना मग अगदी गुरुदेवांना चहा द्यायचा, त्याला थोडी नवीन चहाची कपबशी घ्यावी लागली. तो मग चहा वगैरे करून दिला आणि मग गुरुदेव खूप थकले होते त्या प्रवासामध्ये सुद्धा तिथे जाईपर्यंत. आणि मग आम्ही तिथे त्यांच्याशी मला म्हणाले, आम्ही तिथे बसलो त्यांच्याजवळ आणि गुरुदेव, मी एका बाजूला आणि पाटणेकर एका बाजूला. आणि गुरुदेव म्हणाले, आम्ही त्यांचे म्हटलं गुरुदेव आपण खप थकलात, आपले पाय दाबून देऊ का आम्ही? तर गुरुदेव म्हणाले द्या. आम्ही बसलो आणि पाय सगळे केले असे एका बाजूला, पाटणकर आणि मी, आम्ही पाय असे त्याला दाबत होतो जरा. आणि असं करत असताना मग वरती रूममध्ये पहिल्या मजल्यावर होते आणि मग तिथे करता करता गुरुदेवांनी सहज काय म्हणाला, तुम्ही पाय दाबतायत तर बघा आता पाय बघा. गुरुदेवांनी उजवा पाय माझ्या हातात आणि डावा पाय पाटणकरांच्या हातात देतात तेव्हा आम्ही तर आश्चर्यचकित झालो. इतके पाय गुरुदेवांचे लाल लाल आणि स्वच्छ पाय आणि त्यांच्या याच्यावरती शंख चक्र सगळे त्या पायांच्या बोटांवर दिसले. म्हणजे आम्हाला तर आश्चर्य वाटलं. म्हणे असं तुम्ही कोणाच्या बोटांवर पाहिले आहात का? मग काय समजता तुम्ही? मग ओळखलं का गुरूंना तुम्ही? असं करून गुरूंना आम्हाला जे प्रश्न विचारले ते तर म्हणजे खरंच आम्ही गुरुदेवांचे पाय ते शिष्य सोडले आणि साष्टांग नमस्कार दोघांनी घातला आणि मग गुरुदेवांचं सांगितलं. गुरुदेव आम्हाला खूप भाग्यसर ठरलो आम्ही आज की आपले चरण आमच्या हाताला मिळाले म्हणून. म्हणजे हा अनुभव खूपच की म्हणजे ज्याच्यामध्ये गुरुदेवांनी तुम्हाला त्यांच्या चरणांवरची उमटलेली ही जी चिन्ह आहेत ती तुम्हाला प्रत्यक्ष बघायला दिली. म्हणजे तितक्या ताकदीचे तुम्ही असणं महत्वाचं असतं की आपला भाव जेवढा महत्वाचा असतो तेवढंच ते आपल्याला पुढे घेऊन जातात आणि आपल्याला आपणच गुरुदेव दाखवतात. त्यामुळे तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात त्या बाबतीत. आता हा जसा अनुभव आहे तसा तुम्हाला माहितीये की गुरुदेवांचं जे वेगवेगळं कार्य होतं ती वेगवेगळी कार्य करताना सुद्धा अनेक प्रकारचे अडथळे येत होते किंवा काही संकट येत होती. तर त्यावेळेचं पण काहीतरी अनुभव तुमच्याकडे असतीलच की गुरुदेव त्यातनं कसा मार्ग काढत होते किंवा काय करत होते. ते चमत्कार असं असतात. गुरुदेवाने कधी आपल्याला असे चमत्कार दाखवलेले नाहीयेत, पण गुरुदेव हे जेव्हा करतात ते आपल्यासाठी चमत्कारच असतात. आणि असा म्हणजे हा खरंच एक चमत्कार मानावा असाच हा प्रकार आहे खरं म्हणजे. कारण काय झालं 1991 साली मी तिथे सिटी इंजिनियर म्हणून होतो आणि त्यावेळेला प्रश्न असा आला की गुरुदेवांच्या काय ह्या कार्याला थोडी मदत होती. कारण आम्ही कॉर्पोरेशनमध्ये असल्यामुळे बरेच आमचे कॉन्टॅक्ट असायचे. कोणालाही विनंती केली की लोक एवढेच नाही तर स्वतःचे प्रॉब्लेम घेऊन नगरला यायचे. आमच्याकडे की मोठ्या हॉटेलचा मालक होता. म्हणजे अगदी स्पष्टच सांगायचं म्हणजे आपले बिर्ला म्हणून जे आहे रेस्टॉरंट तिथे चौपाटीला, त्यांचे स्वतःचे मालक ते तिथे नगरला एकदा आले आणि गुरुदेवांकडे त्यांचा प्रॉब्लेम आम्हाला माहिती होता. गुरुदेवांकडे घेऊन गेलो, त्यांचं दर्शन त्यांनी घेतलं आणि ते केलं. तर मग गुरुदेव म्हणे अरे काय कोण आहे? म्हटलं हे महाराज आमचे ठक्कर म्हणून आहेत, त्यांचं हॉटेल आहे पण त्यांच्या मुलीचं जरा कार्य बरंच अडलेलं आहे. गुरुदेव म्हणे अरे वा, त्यांना हे सांगा ना, होईल म्हणे. आता दर्शन घेतलंय ना, तुमच्या देवांचं दर्शन घेतलंय आणि आल्यानंतर एका वर्षात त्याच्या मुलीचं लग्न ठरलं. एवढंच नाही तर पुढच्या वेळेला म्हणे तुमच्या गुरुदेवांचे चिसे करा. तो गृहस्थ आला आणि गुरुदेवांच्या समोर 1,00,000 रुपये कॅश अर्पण केले गुरुदेवांनी. त्यांनी एवढं त्यांचं हे होतं म्हणजे महत्त्व होतं आणि गुरुदेवांची त्यांना पण आशीर्वाद देत होते. पण अशा याच्यामध्ये काय झालं, आमच्या त्या याच्यामध्ये आमचे त्यावेळेला एक कमिशनर होते आणि ते कमिशनर भयंकर स्ट्रिक्ट नाही म्हणायचे, फार जरा अशा वेळी बोलायचे, फार क्रोधाने बोलायचे, म्हणजे क्रोधिष्ट होते ते. तर ते बोलता बोलता लोकांना इतका त्रास व्हायचा की आमच्याकडचे एक असेसर कलेक्टर म्हणून होते ते तर हार्ट अटॅक येऊन त्यांच्या चेंबरमध्ये हे झाले होते. आणि एवढं सगळं झाल्यानंतर मग गुरुदेवांकडे आम्ही गेलो आणि म्हटलं गुरुदेव आम्ही हे कार्य करतोय पण आता मला आपण माफ करा, मी नोकरी सोडतो, आता रिटायर होतो व्हॉलंटरी. तर म्हटलं किती वर्ष सर्व्हिस झाली तुमची? म्हटलं काही नाही आता 30 वर्ष झाली, अजून
7-8 वर्ष सर्व्हिस आहे. तर महाराज म्हणे, नाही असं कसं काय काळे तुम्ही सोडताय, काय प्रॉब्लेम आहे तुमचा, तुमच्याकडनं आम्हाला अजून कार्य करून घ्यायचं आहे. तर म्हटलं नाही महाराज, हे असं असं कमिशनर आहे आणि त्यामुळे आम्हाला म्हटलं हे त्रास होतो. म्हटलं आम्ही सचोटीने काम करणार आहे आणि तिथे हे म्हटलं काही बोलतात ते आम्हाला नाही सहन होत. तर महाराज म्हणे, असं आहे का तुमचा तो प्रॉब्लेम आहे. मग ठीक आहे म्हणे, डोंट वरी म्हणजे बरोबर. काळजी करू नका, मी तुमचा प्रश्न सोडीन म्हणे, डोंट वरी, तुम्ही हे करा आणि विश्वास ठेवा माझ्यावरती. हे मी त्यांना दिवाळीत सांगितलं. दिवाळीनंतर 4 दिवसांनी गाणगापूरला जायचे आणि गाणगापूरला गेल्यानंतर काय झालं, योगायोग असा झाला म्हटलं की ते कमिशनर, नॉर्मली आमचे 3 वर्ष कमिशनर असतात एका म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये, पण त्यावेळेला तर असं झालं की आम्हाला असं कळलं 1.5 वर्षात त्यांची ट्रान्सफर झाली, ते आसामला गेली कुठेतरी. आणि नंतर मग हे कसं कळलं तर त्यांना माहिती नाही आणि गुरुदेवांना बोललो पण नव्हतं. आमची मिसेस जेव्हा गाणगापूरला ती जायची दरवर्षी गोळेसाहेबांच्या सगळ्या आमच्या ग्रुप बरोबर, तेव्हा तिथे गोळेसाहेब असे दर्शन घेता घेता म्हणाले की काय काळेसाहेबांचा प्रश्न मिटला की नाही, इथपर्यंत गोळेसाहेब त्या म्हणाले आणि इकडे झालं आणि म्हटलं झालं. शेवटी लगेच तिथून आम्ही ते गाणगापूरहून जेव्हा नगरला आले तेव्हा गेलो आणि गुरुदेवांना नमस्कार केला. म्हटलं गुरुदेव, आमचा प्रश्न सोडवला, आता आपण म्हणता त्याप्रमाणे मी काही सोडणार नाही. आणि त्याचं सांगायचं कारण म्हणजे त्या सिटी इंजिनियर नंतर मी वरच्या पदावर गेलो, डायरेक्टर म्हणून शेवटी 4 वर्ष काम केलं. काय जी सेवा घडायची होती ती आमच्याकडनं घडली आणि गुरुदेवांनी आम्हाला अत्यंत आनंदाने निवृत्त केलं. खरंच म्हणायला पाहिजे की अघटित घटना तव शरणम सारखेच आपले सद्गुरू आहेत. हा जसा एक वेगळा अद्वितीय अनुभव आहे, तसाच मला वाटतं तुम्हाला त्र्यंबकेश्वरच्या इथे सुद्धा काहीतरी, तुमच्याकडे खजिना भरपूर आहे, पण मला वाटतं त्र्यंबकेश्वरचा आता जरा सांगाल तर बरं पडेल. तो तर माझा वैयक्तिक अनुभव, म्हणजे तो त्र्यंबकेश्वरचा अनुभव म्हणजे मला वाचवणाराच अनुभव आहे. कारण मला जेव्हा मी आता मग बोललो की मला तो कमिशनर वगैरे हे झाले त्यावेळेला पण असं मला कधी त्रास व्हायचा. 94 साली मला असं त्रास व्हायचा की हार्ट कधी वाटायचं असं पडतोय मी, असं चक्कर कधी मी येत होती अशी. पण नंतर काही पण त्रास कधीच झाला नाही. गुरुदेवांकडे गुरुपौर्णिमेला चरणस्पर्श केला, झालं, एकदम आरामात असायचो. नंतर मग 98 साली मी जूनमध्ये रिटायर झालो आणि त्याच्यानंतर मग गुरुदेवांच्या दर्शनाला गेलो गुरुपौर्णिमेला. त्याच्यानंतर गुरुदेव म्हणाले की काळेसाहेब, आता तुम्ही रिटायर झालात ना, तर तुम्ही असं करा आता की एकदा नारायण नागबली करून या, त्र्यंबकेश्वरला जाऊ आणि तुम्ही आणि मिसेस जा म्हणे. आणि मग आम्ही 98मध्ये एंडला म्हणजे रिटायर झालं जूनमध्ये, नंतर डिसेंबरमध्ये वगैरे आम्ही तिकडे गेलो आणि नारायण नागबळी, आणि ते झाल्यावर परत डायरेक्ट नगरला या म्हणाले. मग आम्ही नारायण नागबळीचा विधी केला सगळा त्र्यंबकेश्वरला 3 दिवस राहून आणि तिथे गेलो आणि सगळं झाल्यानंतर गुरुदेवांकडे नगरलाच गेलो. मी आणि मिसेस गेलो, दर्शनाला बसलो. काय म्हणे, झाला का सगळा विधी तुमचा? म्हटलं गुरुदेव झाला, विधी झाला. आणि पहिला प्रश्न विचारला, मग कावळा शिवला का? तर म्हटलं हो, कावळा शिवला आणि हे झालं. म्हणे ठीक झालं. आता म्हणे असं करा, आता आमची जबाबदारी संपली, आता तुम्ही सरळ डॉक्टरकडे जा आणि काय तुम्हाला जे करायचे तुमचे उपचार करायचे ते करा म्हणे. आता दुर्लक्ष करू नका तब्येतीकडे, जरी रिटायर झाला तरी. आणि असं म्हणून आम्ही डॉक्टरकडे गेलो, तर डॉक्टर म्हणे नाही, अँजिओग्राफी करा. आणि 99मध्ये माझी फेब्रुवारीत अँजिओग्राफी झाली आणि मार्च एप्रिलमध्ये माझे 3 ब्लॉक होते, ब्लॉक हे केले आणि 99 साली माझे बायपास होऊन मी सुखरूप परत आलो. आणि त्यावेळेला गुरुदेवांचं ऑपरेशन झालं होतं डोळ्याचं पनवेलला, त्यांच्याकडे घेऊन त्यांच्या दर्शनाला गेलो आणि गुरुदेवांनी आशीर्वाद दिले की ठीक झालं, चला आता तुम्ही राहा व्यवस्थित. असं करून आम्ही तिथून निघालो. काय आता याच्यापेक्षा आणखी गुरुदेवांचे काय अनुभव पाहिजे की आपल्याला त्यांनी जीवनदान दिलं, याच्यापेक्षा आणखी आपल्याला काय पाहिजे त्याच्यात. आणि त्याला किती वर्ष झाले आज तुम्ही म्हणताय ना, 99 साली ऑपरेशन झालं, आज 26 वर्ष झालेत माझे. तरी पण गुरुदेवांनी ठेवलंय, ठेविली अनंत तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. म्हणजे मला वाटतं खरंच की आपली गुरुमाऊली जी आहे तिने आपल्याला दयेपोटी जवळ केलंच आहे, पण तिच्या हातात आपलं बोट दिलं की आपण अगदी निर्धास्तपणे राहतो. आणि तसं तुम्ही जगत आलात, आतापर्यंतही तुमचा प्रवास तसाच चालू आहे. म्हणून असे दिव्य अनुभव आपल्यासारख्या भक्तांना येतात, कारण ही आपली माऊली आहे आणि ती खूप प्रेमळ आणि सगळ्यांवरती कायमच दया करणारी आहे. अशा या माऊलीचे अनुभव ऐकू तेवढे कमीच आहेत. मला असं वाटतं आजच्या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबतो आहोत. परत भेटूया पुढच्या वेळेला वेगवेगळ्या अनुभवांसकट. काळे काका, पुन्हा एकदा नमस्कार.
आणि मला असं वाटतं की आमचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटतोय ते तुम्ही बघावा आणि त्याच्यावरच्या ज्या काही कमेंट्स असतील त्या आम्हाला कळवाव्यात. धन्यवाद.